पुण्यातीलही पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर दुचाकीच्या लांबच लांब रांगा लागल्यात। पेट्रोल डिझेल बंद होणार या अफवेने पुण्यातील सर्वच पेट्रोल पंपावर वाहनाच्या रांगा लागल्यात। ड्रायव्हर संपावर जाणार असल्याची अफवा शहरात उडाल्यानंतर अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात रांगा या लांबच लांब लागल्याचा प्रकार पाहायला मिळतोय। खरं तर पेट्रोल हे आता मिळणार नाही अशा प्रकारच्या अफवा होत्या। आगामी 2-3 दिवस पेट्रोल पंप बंद राहतील। त्याच अफवेने मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पेट्रोल पंपावर पुण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। वाहन चालकांनी मात्र मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावरती गर्दी केल्याचा प्रकार पाहायला मिळतोय। ट्रक चालकाचा संप सुरू आहे आणि त्याचे पडसाद हे राज्यभर उमटताना आपण पाहतोय। तर याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी माझा सहकारी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेला आहे। चंद्रशेखर, खरं तर राज्यभरात पेट्रोल पंपाच्या मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावरती रांगा या पाहायला मिळत आहेत। पुण्यातही अगदी तशीच परिस्थिती आहे। पेट्रोल पंप बंद होणार अशा प्रकारच्या अफवेनंतर वाहन चालकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। पुण्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आणि पुण्यातल्या कुठल्या पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात वाहन चालकांनी गर्दी केली आहे, सध्याची काय परिस्थिती आहे? खरं तर ड्रायव्हर संपावर जाणार ही अफवा कालपासून सुरू झाली आणि पुण्यामध्ये सर्वच पेट्रोल पंपावरती मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती पेट्रोल भरण्यासाठी लागली। माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो पुण्यातील हे हडपसर येथील पेट्रोल पंप आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी आहे ती गर्दी झालेली आहे। काही वाहन चालक आहेत, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूयात। खरं तर सकाळीपासून ही सगळी मोठी गर्दी आहे। काय सांगाल, तुम्ही पेट्रोल भरण्यासाठी या ठिकाणी आलात, मोठ्या रकमेचं पेट्रोल भरतात? हो, काय कारण काय आज सकाळी सगळी लाईन लावून भरतात? कारण असं बातम्याला ऐकायला भेटलं की पंप ड्रायव्हर लोक संपावर चाललेत। त्या अफवा आहेत असंही अफवा आहे का हे काय माहिती नाही, पण आता पब्लिक काय शेवटी काहीतरी कुठेतरी ऐकलं की ते चालू होणार। आपण पाहिलं की या ठिकाणी जे वाहन चालक आहेत त्यांच्याकडे ही माहिती आली की या ठिकाणी पेट्रोल संपणार आहे। काय सांगाल? नाही, ते सकाळी न्यूज तर चाललेल्या, पण आम्ही आता रोजचे आहे आपल्या कामाला साठी जायला लागतं, त्याच्यासाठी आपलं डेली चार्ज। किती रुपये चार्ज पेट्रोल भरणार? आज डेलीचं 550 काय असेल ते आपण टाकतो दरवेळेसारखं। आठवडा 2 आठवडा चालतं ते। तर आता बघूया, सरकार तर आहे याच्यावर काम करायला, बघू काहीतरी निघेल, पर्याय तर निघेल। निर्णय निघेल वाटतं का? हा, निर्णय निघेल साहेब याच्यावर, कारण हे पेट्रोल ड्रायव्हरच्या ज्या मागण्या त्या मागण्याबद्दल तुमचं मत काय? ते मी नीट काल बघितलं नाही, मी एकदा बघून आता प्रतिक्रिया करतो। आपण पाहिलं की ड्रायव्हर यांच्या ज्या मागण्या आहेत, जो नवीन कायदा आला आहे त्या कायद्यावरती ड्रायव्हरला कठोर शासन होण्याची जी तरतूद आहे त्या कायद्यामध्ये असल्याची माहिती समोर आली आणि एकच राज्यामध्ये खळबळ उडालेली आहे। ड्रायव्हर जे आहेत ते सगळे सध्या संपावर जाणार आहेत अशी माहिती झाली आणि सगळ्या माहितीनंतर पेट्रोल पंपावरती मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। माझ्या पाठीमागं सगळे कारण जे आहेत ते हडपसर या गाडीतळ या ठिकाणचे सगळे वाहन चालक जे आहेत ते पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावरती आले आहेत। करण, नक्कीच चंद्रशेखर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।